डिस्कनेक्शन. हॅलो, आता येतोय माझा आवाज? येतोय आवाज? येस, फाईन. हो, फाईन. चला, मी तुम्हाला सांगत होतो की कष्टाची सवय लावा. मी पालकांना सांगत होतो की लेकरांना कष्ट करू द्या. लेकरांना कष्टाची सवय लावा असं मी पालकांना सांगत होतो. तुम्हाला मी सांगतो, इव्हन मी 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 म्हणजे स्वतः, मी, माझी बायको, माझे आई वडील, आम्ही चौघांनी मिळून जर काही केलं असेल ना, तर माझ्या लेकराला कष्टाची सवय लावली. अगदी LKG UKG 1ली-2रीपासून त्यांनी कष्ट करावे. मी खूप कष्ट करायचो, मी खूप जास्त कष्ट करायचो. त्याचं कारण होतं, मला ना तुम्हाला सांगतो की आम्ही खूप गरीब होतो आणि मला ना गरिबीचं खूप वाईट वाटायचं, खूप जास्त वाईट वाटायचं. आमच्याकडे ना, आम्ही कधीही कुठल्याही बाजारला काही आणण्यासाठी जर जायचं असेल आम्हाला, बाजार, आठवडी बाजार असायचा. किनगाव आणि पानगाव हे 2 गाव आमच्या गावाशेजारी होते. तर माझे वडील एका सावकाराच्या घरी मला पाठवायचे आणि त्यांच्याकडनं पैसे आणायला पाठवायचे. समजा मी 100 रुपये आणले ना, तर ते सावकार देताना मला 90 रुपये द्यायचे आणि 100 दिल्याचं मांडून ठेवायचे, कारण 10 रुपये शेकडा असे ते पैसे आम्हाला मिळायचे. आणि वर्षभरानंतर आम्ही फक्त व्याज फेडू शकायचो आणि ते मुद्दल तसंच राहायचं. असं मुद्दल अनेक वर्ष आमच्यावर राहिलं. आणि मला वाटायचं ना, आयुष्यामध्ये असा कधीतरी एक दिवस यावा की त्या आठवडी बाजारला जाताना त्या सावकाराच्या घरी जायची गरज पडू नये. एवढ्यासाठी मी कष्ट करायचो, प्रचंड कष्ट करायचो. आणि तुम्हाला सांगतो की ते कर्ज मी इथं प्रॅक्टिस लातूरमध्ये सुरू केल्यानंतर ते फेडलं. त्यांचं ते व्याजावर व्याज वाढत. मी तुम्हाला पॉईंट सांगत होतो की मला ना ह्या एक स्तर बदलून आपल्याला वर यायचं होतं आणि घरातल्या ज्या अडचणी आहेत ना, त्या सगळ्या दूर करायच्या होत्या. म्हणून मी खूप कष्ट करायचो. ओके, म्हणजे गरिबी ही एक कष्ट करण्यासाठी मला कंपल्सरी करणारी गोष्ट होती. ती माझी शक्ती होती, स्ट्रेंथ होती. फाईन. याचा अर्थ फक्त गरिबाच्याच मुलाने अभ्यास करावा असा आहे का? गरिबाच्या मुलाने तर कंपल्सरी करायला पाहिजे. श्रीमंताच्या मुलांनी करू नये का अभ्यास? नाही, श्रीमंताच्या मुलांनीही अभ्यास करावा. कारण ना मुलांना, तुम्हाला हे कळलं पाहिजे की अभ्यास करून तुम्ही मोठे होता हे तुम्हाला कळणं खूप 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 जरुरीचं आहे. ह्याला डेडिकेशन असं म्हणतात. खूप जरुरीचं आहे, प्रचंड जरुरीचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला मोठं करत नाहीत. तुम्हाला सांगतो ना, काही दिवसानंतर तुमचे मित्र मोठे होतात, ओके नाही? आणि मग आपण तिथेच राहून जातो. कारण हेच एक वय आहे, विद्यार्थी जीवनच एक असंच जीवन आहे की पुढच्या आयुष्याची शिदोरी ह्या वयामध्ये आपल्याला तयारी करायची असते. परवा एक माझा वर्गमित्र त्याच्या नाताला घेऊन आला होता माझ्याकडे. त्याच्या मुलाला घेऊन आला होता. त्याला पोळलं होता छोटंसं. जो माझा 10वीपर्यंतचा मित्र होता तो आला आणि मग मी त्याला भेटलो, बोललो, अरे काय रे, काय चाललंय, भगवान कसा आहेस, काय नाही, त्याला म्हणालो. आणि मग त्याची ती ड्रेसिंग वगैरे केली, ट्रीटमेंट लिहून दिली आणि मग भगवानला एकदम मी गळ्याला लावलं त्याला असं मस्तपैकी. आणि भगवान रडायला लागला. तो का रडायला लागला माहिती आहे का? त्याच्या मुलाला, तो गरीब आहे, आता एकदम गरीब आहे, त्याच्या मुलाला आणि त्याच्या नाताला सांगत होता, हे डॉक्टर विठ्ठल राणे आहेत ना, हे माझे वर्गमित्र आहेत. आणि तो भळभळा रडत होता. बघा काय फरक पडला की भगवानला आमच्या हे नाही लक्षात आलं की विद्यार्थी अवस्थेत काय करायला पाहिजे होतं, अभ्यास करायला पाहिजे होतं. कारण शिक्षण ही आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी असते. शिक्षणानेच माणूस मोठा होत असतो. शिक्षणानेच माणसाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन, बदल होत असतो, क्रांती घडत असते, रिव्होल्युशन घडत असतं. हे शिक्षणाने घडतं. हे त्याला कळलं नाही, मला कळलं, इतकाच फरक आहे, हो की नाही? मग आता तुम्हाला मी सांगतोय, तुम्हाला हे कळलं पाहिजे की शिक्षणाने आपण मोठे होणार आहेत. आणि आपण मोठे झाल्यानंतर इनडायरेक्ट आपलं कुटुंब मोठं होतं, आपले आईवडील मोठे होतात, बहीण भाऊ मोठे होतात, आपला समाज मोठा होतो. त्याच्यामुळे ना हे तुमच्या आयुष्यामध्ये जे आत्ताचं जे वय आलं आहे, ह्या जी संधी आली आहे ना, शिक्षणाची संधी जी आली आहे ना,
तर त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करा. मुलांना तुम्हाला सांगतो, कष्ट केल्यानंतर ना यश मिळतंच रे. एकदा नाही, दुसऱ्या वेळेस मिळेल, दुसऱ्या वेळेस नाही, तिसऱ्या वेळेस मिळेल, पण यश मिळतं म्हणजे मिळतंच. मी तुम्हाला सांगत होतो, ड्रीम, डिटर्मिनेशन आणि डेडिकेशन ह्या 3 गोष्टी खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि बरेचसे मुलं मला सांगतात की मला हेच बनायचं. तुम्हाला पुन्हा सांगतो मुलांनो, येस ऑफकोर्स ते बना, पण समजा तुम्हाला ते नाही बनता आलं, डोंट वरी यार, डोंट वरी. यू शुड हॅव ऑलवेज बी प्लॅन इन युअर लाईफ. ऑलवेज हॅव बी प्लॅन इन युअर लाईफ. तुम्ही असा कधीच नका विचार करत जाऊ की फक्त हे नाही जमलं तर काय. नथिंग यार, नथिंग, नो प्रॉब्लेम. तुम्हाला सांगतो ना मी की समजा तुम्हाला ज्या प्लॅनसाठी तुम्ही प्रयत्न करताय तो नाही जमला, पण तुमचे कष्ट कधीच वाया जात नाहीत, कधीच वाया जात नाहीत. मी तुम्हाला सांगतो, मला आहे ना, मला स्वतःला अगोदर हाडाचा डॉक्टर व्हायचं होतं, ऑर्थोपेडिक सर्जन व्हायचं होतं. आणि मला सगळ्या विषयात गोल्ड मेडल होते, मला कुठलाही विषय मिळत होता. ती पोस्ट मला मिळाली नाही, कारण तेव्हाच ती ओबीसीला गेली आणि मला ओके. कॅन यू हिअर मी नाव? आता येतोय आवाज? येतोय का आवाज माझा? हॅलो. कुठं मायक्रो होतं हे कळत नाही मला. हॅलो, आवाज येतोय आता? आवाज येतोय ना? येस, ओके, फाईन. ओके, मी तुम्हाला सांगत होतो की मला सॉरी, हे सगळे डिस्टर्बन्सेस होत आहेत, हे सगळे ऑनलाईनचे विषय आहेत. मला प्लास्टिक सर्जरी कधी करायचं नव्हतं. मी महाराष्ट्रामध्ये 3रा आलो होतो. मला युरो सर्जरी करायचं होतं, कारण मोठ्या भावांची किडनीचं ऑपरेशन झालं होतं. माझ्या आईने दादांना किडनी दिली होती, आणि तेव्हा किडनीचा डॉक्टर हा जगातला सगळ्यात मोठा डॉक्टर हे माझ्या मनामध्ये भरभरून भरला होता. म्हणून मला MCH युरो सर्जरी करायचं होतं. पण मोठे भाऊ म्हणाले की बघ, MCH युरो सर्जरी करण्यासाठी पैसे लागतात, म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याकडे नाही आहेत, त्यामुळे तू प्लास्टिक सर्जरी कर. प्लास्टिक सर्जरीला सुरुवातीला पैसे लागत नाहीत, आणि पुन्हा हळूहळू तू कमवत जाशील तसं मग पुढच्या गोष्टी कर. मी नाही म्हणालो, दादांवरती नाराज झालो. पण तेव्हा ना ऑनलाईन काही नव्हतं, ऑफलाईन होता, आणि तो फॉर्म भरला, सबमिट केला. जे पहिला प्रेफरन्स दिला मला, जे MCH प्लास्टिक सर्जरी मिळाला. आणि मी दादांना 6 महिने बोलत नव्हतो, कारण तुम्ही मला प्लास्टिक का करायला लावलं. त्यानंतर मित्र गेली 22 वर्ष झाली मी लातूरमध्ये काम करतो या विषयामध्ये. दुभंगलेले ओठ आणि टोळ या विषयावरती आपण मोफत सर्जरी करतो, आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त सर्जरी आपल्या इथं होतात. गरीबातला गरीब सुद्धा माणूस, प्लास्टिक सर्जरी ही श्रीमंताची ब्रँच आहे, पण माझ्याकडे गरीबातला गरीब पण याचा फायदा करून घेऊ शकतो. आणि आज असं वाटतं मला की माझा जन्म हा प्लास्टिक सर्जरीसाठी झाला होता, आणि प्लास्टिक सर्जरी जन्म माझ्यासाठी झाला होता. एवढे ह्या ब्रँचला मी एकरूप झालो. मला तुम्हाला पॉईंट सांगायचा हा, की कुठली ब्रँच मिळाली, मनासारखं नाही मिळालं ना, नका विचार करू. फक्त हा विचार करा की जे काय मिळतं ना, तिथं डेडिकेट करा, मस्त सुंदर डेडिकेट करा. असं डेडिकेट करा ना, ती ब्रँच तुमची झाली पाहिजे, त्या ब्रँचची किंमत तुमच्यामुळे वाढली पाहिजे, त्या ब्रँचला तुम्ही मोठं केलं पाहिजे. ओके, ह्याला डेडिकेशन असं म्हणतात. आणि मग माणूस आपोआप मोठा होतो. मी तुम्हाला ते सांगत होतो. मी म्हणत होतो की श्रीमंताच्या लेकरांनी हे करायचं नाही का? बिलकुल करायचं.
प्रसाद माझा मुलगा हा डॉक्टर विठ्ठल लहाणेंचा मुलगा आहे, तो प्लास्टिक सर्जनचा मुलगा आहे. परमेश्वरच्या मायाण्णाच्या कृपेनं खरंच तो गरिबाचा मुलगा नाही आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे आता. पण तो त्याच्या मेरिटवर सगळे कामं करतो. तो 10वीला मेरिट, त्याच्या मेरिटवर त्याने शाहूला ॲडमिशन मिळवलं. तो 12वीला मेरिट, त्याच्या मेरिटवर त्यानं BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ॲडमिशन मिळवलं. एकही रुपयाचा कुठं खर्च लागला नाही. आणि त्याच्या पुढेही त्यांना आता जनरल सर्जरी पुढे प्लास्टिक सर्जरी करायचं ठरवलं त्याच्या मेरिटवर. तो करेल. तर ही जी गोष्ट आहे ना, तर त्याच्या मनामध्ये पेशीमध्ये पालक म्हणून आम्ही घातली की कष्टाने मिळतं त्याला तोडच नाही आहे. खूप खूप आनंद वाटतो त्याला. असं भारी वाटतं ना, तुम्हाला असं भारी वाटलं पाहिजे बॉस हे आपल्या हिंमतीनं सगळं केलं. तर हे स्वतःमध्ये तुमच्यामध्ये ही शक्ती आहे मुलांनो. तुम्हाला हे कळलं नाही आहे, तुम्ही स्वतःला एक्सप्लोअर केलंच नाही आहे. तुम्ही सगळी पॉवर वापरलीच नाही आहे. तुमच्यात प्रचंड पॉवर आहे. ती बाहेर काढा, ती वापरा. तिचं सोनं करून घ्या. हेच वय आहे, पुन्हा नाही ना. पुन्हा काय, तुमचा एखादा मित्र तुम्हाला भेटला, तो मोठा माणूस आहे, तुम्ही तिथपर्यंत नाही जाऊ शकले, म्हणजे कसं वाटायला लागतं तुम्हाला? असं नाही. उलट तुम्ही इतकं उंच करा ना. आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कष्ट करा. तुम्हाला 1-2 वेळा कधी अपयश आलं ना, ते अपयश नका ठरवत जाऊ मुलांना. तुम्हाला पुन्हा सांगतो, मी एक स्टेटमेंट करत असतो आणि ते परत एकदा करतो की जगात मी खूप मोठी माणसं पाहिली, पण ही सगळी मोठी माणसं आयुष्यात एकदा तरी नापास झालीत म्हणूनच ती मोठी झालीत. त्याच्यामुळे समजा कोणी 12वीला मुलं रिपीट करतात, मला भेटतात. तुम्हाला सांगतो मुलांनो, इंजिनिअरिंगला मुलं रिपीट करतात मला. बघा, रिपीट करणं चुकीचं नाही आहे. पुन्हा सांगतो एकदा तुम्हाला. किंवा तुम्हाला आयुष्यामध्ये कधी अपयश आलं ना, नका विचार करत जाऊ. बिलकुल नका विचार करत जाऊ. अपयश आल्यानंतर फक्त एवढा विचार करत जा की हे अपयश आल्याचं वर्ष आहे ना, हे आयुष्यातली संधी आहे. बस हे आता याला पुढे घेऊन जायचं आपल्याला. वी हॅव टू डू समथिंग फॉर दिस. ही अशी ती शक्तीनं एका विशिष्ट स्पिरिटनं उठलं पाहिजे त्या वर्षासाठी. पेटून उठलं पाहिजे. तुम्ही असं म्हणाल ना की सर तुम्हाला कधी अपयश मिळालं होतं? मला अनेक जण विचारत राहतो. मला सांगतो की मला MBBS करताना 14 गोल्ड मेडल आहेत. 14. हे रेकॉर्ड आणखी कोणी तोडलं नाही आहे. तरी पण मी नापास झालोय मुलांना. तुम्हाला माहिती आहे का, मी MCS प्लास्टिक सर्जरी करताना नापास झालो. आणि म्हणूनच ना मी मोठा होऊ शकलो. त्यामुळे ना नापास होणं चुकीचं नाही आहे. एखादं वर्ष जास्त लागणं चुकीचं नाही आहे. पण ते वर्ष ही आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी आहे, हे पकडून चाललं पाहिजे. नाही तर लहाने सरांनी सांगितलं की नापास झालं की आपोआप माणूस मोठा होतो. आपोआप मोठा होत नाही. त्याला कसं घेतल्यानंतर मोठा होतो हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून तुम्हाला मी पॉईंट सांगत होतो की डिस्ट्रॅक्शनपासून दूर जायचं आहे ना. डिस्ट्रॅक्शन नाही झालं पाहिजे ना. डिस्ट्रॅक्शन होऊ नये म्हणून डिटरमाइंड करा, डेडिकेट करा. तुम्हाला हे ड्रीम बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बी इन द डिसिप्लिन. तुम्हाला पुन्हा सांगतो ना की यू मस्ट हॅव डिसिप्लिन. बरेचसे मुलं आहे ना असं ॲव्हरेज बघतात. कसं ॲव्हरेज बघतात ते, की साधारणपणे माझे 4 चॅप्टर राहिले, मला साधारणपणे एक 4-5 दिवस लागतील. नाही, असं नका विचार करत होतो मी मुलांना. तुम्ही लिहून काढा. डिसिप्लिन असली पाहिजे माणसाला. डिसिप्लिनमध्ये राहायला पाहिजे. स्टुडंट लाईफ डिसिप्लिन लाईफ असलं पाहिजे. कसं डिसिप्लिनमध्ये राहा? बघा, विचार करा की तुम्हाला समजा आता तुम्ही 12वीचे लेकरं आहात. समजा मला नीट एक्झाम द्यायची आहे. समजा तुम्ही MBSची मुलं आहात, तुम्ही इंजिनिअरिंगची मुलं आहात, तुमची फायनल परीक्षा आहे, MPSCची मुलं आहात, UPSCची मुलं आहात. तुमची एक्झाम किती एक्झाम आहे? वर्षभराने आहे, 6 महिन्याने आहे. तर ते संपूर्ण वर्षभराचा मस्तपैकी प्लॅन करायचा. Day 1ला सुंदर प्लॅन करायचा आणि तो प्लॅन दररोज एक्झिक्यूट करायचा. डिसिप्लिन असली पाहिजे माणसं. आपण आहे ना पेपरवर उतरवा. ते सगळ्यात महत्त्वाचं ते आहे ना की तुम्ही पेपरवर लिहा. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राईट ऑन द पेपर. आपण अंदाज केला ना, जेव्हा पेपरवर लिहितो ना, खूप मोठा फरक असतो. छान टॉपिक लिहा. तुम्हालाच माहिती आहे कुठल्या टॉपिकला किती वेळ लागणार आहे. छान त्याचं रिव्हिजन करा. मी MBBSच्या फायनलला असा प्लॅन करत होतो. मी सर्वसाधारण विद्यार्थी आहे, तुम्हाला माहिती आहे. सर्वसाधारण विद्यार्थी म्हणजे ना मला एकदा असल्यास पाठवत नाही. मी जरा कॉमन म्हणजे हुशार मुलगा नाही आहे. साधारण मुलगा आहे मी. मला 2-3 तरी पाठवत नाही आहे. मी तुम्हाला हा किस्सा अनेक वेळा सांगत असतो की माझ्या वर्गात एक हुशार मुलगा होता. मी त्याच्यासोबत अभ्यास करायचो. का माहिती आहे का? कारण त्याला वर्गातली सगळी उत्तरं यायची आणि मला त्याचं कुतूहल होतं की हा सगळे उत्तर देऊ कसं शकतो. मी त्याच्यावर एक अभ्यास केला होता, एक टॉपिक, आणि वर्गात गेलो होतो आणि मला सरांनी विचारलं आणि सेम टॉपिक त्यांना जो असला तो मी असला होता. मला एक उत्तर आलं नव्हतं आणि सगळी उत्तरं दिली होती. याचा अर्थ असा आहे त्याला एकदा असल्यास पाठ होतं, मला पाठ होत नाही. म्हणून मी 18 महिन्याचा डिसिप्लिन केली होती. 18 महिने MBBSच्या फायनलला 18 महिन्याचा मी प्लॅन केला होता. 18 मंथ्स. तेव्हा MBBS फायनल 18 महिन्याचं होतं, 1.5 वर्षाचं होतं. प्लॅन केला होता. सगळे टॉपिक, कुठल्या टॉपिकला किती वेळ द्यायचा, किती रिव्हिजन करायची, कारण आपल्याला एकदा असल्यास पाठ होत नाही. मुलांना तुम्हाला सांगतो 20 रिव्हिजन केली होती मी. 20 रिव्हिजन. 20. मला पाठ झाली सगळी पुस्तकं. पाठ. कळलं तुम्हाला हे काय म्हणलं ते? आणि MBBS फायनलमध्ये मी सगळ्या विषयात गोल्ड मेडल मिळालं होतं मला.
आणि आमचा तो हुशार मुलगा माझ्यापेक्षा 100 मार्कांनी मागे होता. पॉईंट इज दिस की प्लॅनिंग इज डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हां, दररोज अभ्यास करायचा ना तर दररोज करायचा. आठवड्यात एक सुट्टी घ्यायची म्हणजे घ्यायची. मी सगळ्यांना सांगेन तुम्हाला रविवारी तुमची कोणाची परीक्षा असते काय असते तेवढी एक्झाम द्या आणि दिवसभर काहीही करू नका. रविवारी मस्त सुट्टी घ्या, रिलॅक्स करा. काय तुम्हाला टी व्ही बघा, एखादा पिक्चर बघा, रिलॅक्स करा, आईवडिलांशी भेटा, झोपा त्यांच्याबरोबर, डोकं आईकडनं धुवून घ्या, त्याला तेल लावून घ्या, थोडंसं मालिश करून घ्या, आईच्या मांडीवर झोपा, धिंगाणा करा त्यांच्याबरोबर. ओके, डू दिस. संडेला रिलॅक्स राहा. ऐका माझं प्रॉपरली. मंडे टू सॅटर्डे डिसिप्लिन, मग एकदम मिलिटरी डिसिप्लिन. एवढं करायचं म्हणजे करायचं. आणि ह्या मिलिटरी डिसिप्लिनमध्ये सगळ्यात महत्त्वाची ही डिसिप्लिन पाहिजे की तुम्ही दररोज 7 ते 8 तास झोपले पाहिजे. एव्हरी डे, दररोज झोपले पाहिजे. 3 वेळा सुंदर जेवण झालं पाहिजे. नाश्ता, दुपार जेवण, संध्याकाळ जेवण केलं पाहिजे. प्रकृती खूप इम्पॉर्टंट असते. मी डॉक्टर आहे, तुम्हाला मी पुन्हा सांगतो की हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू. तुम्हाला हेल्थ अशी सुंदर मेंटेन करता आली पाहिजे. सुंदर मेंटेन करता येईल. नाही तर 11 डोकं दुखा लागलं आहे, मला ताप आली आहे, मी आजारी पडले, असं नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे वर्षभरात सुंदरपैकी सुंदर त्याच्यातही एखादा तास स्वतःच्या शरीराला द्या. बिलकुल द्या, काही अडचणीचं नाही. 1 तास डिसिप्लिनमध्ये, एकदम डिसिप्लिनमध्ये 1 तास फ्रेश आपल्या स्वतःच्या शरीरासाठी द्या. 8 तास झोपा, 3 वेळा जेवण करा. आणि उरलेल्या वेळामध्ये 3 वेळासाठी 3 तास काढले. अभ्यास, खेळाचा 1 तास, 4 तास काढले. 8 तास झोप, 12 तास गेले. ठीक आहे ना, मान्य आहे मला. आणखी 12 तास उरलेत, त्याच्यामध्ये 6 तास तुम्ही काही कॉलेज बिलेज केलं तरी 6 तास शिल्लक आहेत. त्या 6 तासातला फक्त 4 तास अभ्यास करा. दररोज करा, फक्त दररोज करा. जेव्हा तुम्हाला प्रिपरेटरी लीव्ह असते, तेव्हा सुट्टी असते, तेव्हा तुम्ही दिवसाचा प्लॅन करा की तुमच्याकडे 12 तास आहेत. 12 तासामध्ये मग तुम्ही प्लॅन करा. 12 तासातले 9 तास तरी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 3 तास त्याला प्लॅन करा. असं ही जी प्लॅनिंग आहे ना, ही डिसिप्लिनमध्ये झाली पाहिजे मुलांना. डिसिप्लिनमध्ये सुंदर. मी 18 महिन्याचं डिसिप्लिन केलं होतं आणि कुठेच अडचण नाही आली, कुठेच. मी तर खूप कॉमन आहे, तुम्ही खूप हुशार आहात. म्हणून बघा, आता एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती, फक्त एक. काय सांगायचं आहे की डिस्ट्रॅक्शन काढायचं. हे डिस्ट्रॅक्शन काढण्यासाठी 1 डी तुम्हाला काढायचं आहे ना. त्यासाठी तुम्हाला मी 4 डी सांगितले. 4 डी कोणकोणते? ड्रीम. कसलं ड्रीम? बुलेट प्रूफ ड्रीम, राईट. डिटर्मिनेशन. कसलं डिटर्मिनेशन? टू विन म्हणजे विन. डिटर्मिनेशन. डेडिकेट. आपली हे सगळं जे आहे ना आत्ताचं हे स्टुडंट लाईफ, हे डेडिकेट करायचं. कशामध्ये डेडिकेट करायचं? डिसिप्लिनमध्ये डेडिकेट करायचं. मला सांगा, जर तुमच्याकडे 4 इतके स्ट्रॉंग डी आहेत तर 1 डी काय करणार आहे? काहीच करता येणार नाही. म्हणजे ते काही करणारच नाही तो. म्हणून डिस्ट्रॅक्शनला ओव्हरकम करण्यासाठी यू हॅव टू ओव्हरकम द डिस्ट्रॅक्शन बाय ड्रीम, डिसिप्लिन, डेडिकेशन अँड डिटर्मिनेशन. आता मला तुम्हाला पुन्हा सांगायचं आहे, हे ह्याच्यात काही अवघड आहे का? यात काहीही 1% सुद्धा अवघड नाही आहे. फक्त आपल्या मनाची एक मानसिकता असते, आपल्या मनाची एक तयारी असते की हे करायचं आहे, हे करायचं नाही आहे. अगोदर मी काय करायला पाहिजे? घरी गेलं सगळ्यात पहिलं काय करावं? बघा, मी ना स्टुडंट पाहिले, कसे सक्सेसफुल स्टुडंट पाहिले, सक्सेस नाही मिळणारे स्टुडंट पण पाहिले. ओके, आणि दोन्हीतला मी डिफरन्स पण बघितला. ह्या दोन्हीमध्ये वेगळा काहीच डिफरन्स नाही आहे. ह्या दोन्हीमध्ये फक्त एवढा डिफरन्स आहे, एक जणांनी ठरवलं की हे करायचं, दुसऱ्याने ठरवलं की हे करायचंच नाही आहे. मी तुम्हाला सांगतो की फक्त तुमच्या पेशीमध्ये हे गेलं पाहिजे. काय गेलं पाहिजे? प्रत्येक पेशीमध्ये हे गेलं पाहिजे. ह्या स्टुडंट लाईफमध्ये आपण असं काही मिळवणार आहेत की ते आपल्याला आयुष्यभर खायचं आहे. हा पहिला विषय. नंबर 2, ह्या स्टुडंट लाईफमध्ये आपण असं काही मिळवणार आहेत की आपला स्वतःचा स्तर समाजामध्ये उंच घेऊन जायचं आहे. स्टुडंट लाईफमध्ये आपण असं काही मिळवणार आहेत ना की आपल्या बापाला आणि आपल्या मायला असा अभिमान वाटला पाहिजे आपला. इतकं मोठं आपण काहीतरी होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण मोठे होणार आहेत हे आपल्या पेशीमध्ये कळलं पाहिजे. मला काय म्हणायचं आहे, हे ज्या मुलांना कळलं त्यांचा स्तर वेगळा आहे. ज्यांना कळलं नाही त्यांच्याविषयी मी काय म्हणावं, मलाच कधी कळत नाही. मुलांना तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही खूप हुशार आहात. तुम्हाला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. आमच्या वेळेस उलट ह्या गोष्टी खूप कमी आहेत. तुम्हाला एका लिंकवर सगळं मिळतं. मला बऱ्याच जणांनी लिहिलं की मुलं अडिक्ट झाले मोबाईलला, सोशल मीडियाला. नका मुलांना, तुम्हाला हे अडिक्ट व्हायचे दिवस नाही आहेत. तुम्हाला उलट सांगतो ना की तुम्ही चांगल्या गोष्टीला अडिक्ट व्हा.
त्यातली एकदा गोडी कळाली ना तुम्ही त्याला सोडणारच नाही. एकदा कष्ट सवय लागली ना, तुम्हाला सांगतो ना, न कष्ट करणारे तुम्हाला चिल्लर वाटतील लोक. त्याच्यामुळे ना कष्ट करा, सुंदर कष्ट करा. पुन्हा एकदा सांगतो, कष्टाने मिळतं ते चिरकाळ टिकतं. आणि त्या कष्ट करणाऱ्या माणसाचा प्रत्येकाला अभिमान वाटत असतो. प्रत्येकाला तुम्ही यू शुड बी द एक्झाम्पल फॉर द सोसायटी. तुम्ही तुमच्या सोसायटीसाठी एक एक्झाम्पल तयार झाली पाहिजेत. नॉट ओन्ली फॉर द सोसायटी, इट इज फॉर एव्हरीवन. एक आदर्श उदाहरण तुम्हाला त्याच्यात तयार करता आलं पाहिजे. आणि आता तुम्ही एक आदर्श समाजासमोर तयार होणार याची मला 101% गॅरंटी आहे. मला बरेचसे मुलं, 1, 2, 3 नाही, तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी हे असं का तुमच्यासमोर उभा आहे, तुमच्यासमोर का बोलतोय. त्याचं कारण आहे ना, की जेवढं आता मी माझ्या लेकरावर प्रेम करतो ना, तेवढंच तुमच्या लेकरावर मी सुद्धा प्रेम करायला लागलो. मला हे लेकरं भेटतात, तुम्ही विचारच करू शकत नाही ते कसे भेटतात. ओके, हे माझे सगळे मेसेज आहेत ना, यातले बरेचसे मेसेज माझा जो हँडलर आहे, जो हँडल करतो हे इंस्टाग्राममध्ये, अनेक मुलांनी लिहिलंय की हे लहाने सर स्वतःचं अकाउंट आहे का, स्वतः हँडल करा. हो, माझं हे अकाउंट आहे, सत्य आहे, पण मी हँडल नाही करू शकत मुलांना, तुम्हाला तेही सांगतो. पण माझ्यापर्यंत सगळे तुमचे मेसेज येतात, माझा हँडलर वाचून दाखवतो, मला पाठवतो, मी त्याचे आन्सर्स मी त्याला सांगतो, तो आन्सर तो स्वतः करतो. पण हे सगळं माझ्या कानावरनं डोळ्यावरनं जातं, हे पक्का आहे. ओके, सगळ्याला सगळे आन्सर मी करू शकतो का? मी नाही करू शकत. पण मला काही गोष्टी वाचायला फार आवडतात. तुम्हाला सांगतो, नेहमी सांगतो की सर तुम्ही माझे इन्स्पिरेशन आहात, सर तुम्ही आमचे रोल मॉडेल आहात. बघा याचा अर्थ काय तुम्हाला मी सांगतो, मी अर्थ काय घेतो. चांगलं कुणाला ऐका वाटतं, चांगलं कुणाला करा वाटतं? जी माणसं, जी मुलं, ज्या मुली मनातून चांगल्या असतात, शुद्ध असतात, पवित्र असतात आणि त्यांना आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करायचं असतं, त्यांना चांगलं ऐकायचं असतं. आज मला तुम्ही एवढे लोक जॉईन झालात, 750 पावणे 800 लोक जॉईन आहेत. हे सगळे एवढे लोक जॉईन झालेत ना मला फक्त इंस्टाग्रामच्या एका नोटीसवरती. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, ह्या सगळ्यांना काहीतरी चांगलं करायचं, यांना काहीतरी चांगलं ऐकायचं. म्हणजे तुम्ही सगळेजण चांगले आहात, शुद्ध आहात, पवित्र आहात, स्वच्छ आहात आणि तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी मोठं व्हायचंय. ह्या भावनेनं तुम्ही मला जोडले गेलात, मग तीच भावना मला पण तुमचीच ठेवायची. आणि म्हणून तुम्हाला मी पुन्हा सांगतो की मी दर महिन्याला ठरवलंय की तुम्ही तुमचे मेसेज मला पाठवत जा, तुमचे विषय मला पाठवत जा, तुमच्या अडचणी मला पाठवत जा. मी निश्चित त्या नोट करून ठेवेन. दर महिन्याला एकदा मी तुमच्यासमोर येईल असं मी ठरवून टाकलं आता. खूप जास्त गॅप पडला तुम्ही तसंही सांगा की कधीतरी मी थोडं लवकर तुमच्यासमोर येईल, किंवा एक्झामच्या पुढे एखादी तुमची कुठली एक्झाम असेल तर मला तसा मेसेज करा. त्या एक्झामच्या अगोदर मी कधीतरी तुम्हाला लाईव्ह येईल, पक्का येईल, तर मी ठरवून टाकलं असं. बऱ्याच गोष्टी कोरोनाने शिकवल्यात की लाईव्ह पण असं होता येतं. खरं म्हणजे वाईट गोष्टीतून चांगल्या गोष्टी ह्या समोर आल्यात की मला सगळीकडे जायची गरज नाही. आय कॅन सिट ॲट माय होम. मी थोडासा वेळ काढू शकतो, माझा ट्रॅव्हलिंग टाईम असतो आणि त्याच वेळी मी तुमच्या सगळ्यांशी बोलू शकतो, तुम्हाला मी इंटरॅक्ट करू शकतो. त्यामुळे मी ठरवून टाकलं की तुम्हाला तुमच्यासमोर यायचं, तुम्हाला बोलायचं, तुमच्या अडचणी सोडवायच्या. आणि मुलांना तुम्हाला मी पुन्हा सांगतो, मी एकदा बोलताना एक गोष्ट मी सांगितली, तुम्हाला एक गोष्ट सांगून माझं आजचं भाषण मी संपवणार आहे. एक मुलगी माझ्या ओपडीत येत असते बघा, एक मुलगी माझ्या ओपडीत आली आहे. माझी ओपडी खूप गच्च भरलेली ओपडी असते आणि ती माझ्या ओपडीमध्ये येते आणि तिच्या हातात पेड्याचा बॉक्स असतो. हे बरेचसे लेकरं मला खूपच प्रेम करतात आणि ते माझ्यावर येतात आणि मग मी त्यांच्याकडे बघत राहतो. ती मुलगी पेड्याचा बॉक्स घेऊन येते आणि मग ती गडबड होती म्हणून मी तिच्याकडे गेलो आणि तिच्याकडे असा हात लावला आणि तिला म्हणलं, दे मला पेढे. तिने मला पेढे दिले नाही, तिने हात असा लपवून घेतला. म्हणलं का? मलाच देणार, माझ्यासाठीच आणलीस ना? हो सर, तुम्हालाच आणली, तुमच्यासाठीच आणले, पण माझं ऐका ना म्हणे. म्हणलं हां बोल, पटपट बोल. ती काय म्हणाली बघा, ती मुलगी बारकाय ना, ऐका. ती म्हणाली, सर 1 जुलै 2011 या दिवशी तुमचं भाषण झालं. म्हणलं हो बेटा, मी खूप भाषणं केली, सांग ना पुढे, पटपट सांग ना. ती काय म्हणाली बघा, त्या दिवशी ना सर म्हणे मी 11वीला होते, तुम्ही भाषणामध्ये सांगत होते इमानदारी, कष्ट, प्रामाणिकपणा, गरिबी ही अडचणच नसते अशा अनेक. मला हो रे राजा, मी अशी खूप लोकांना सांगितलं, मला लवकर सांग ना. मी जरा गडबडीमध्येच होतो, पेशंटसमोर उभा टाकले होते, पेशंटसमोरही बघणं जरा कठीण झालं होतं. ती काय म्हणते बघा मुलगी, ती म्हणाली, सर तेव्हा हे तुमचं ऐकलं तेव्हा मी 11वीला होते सायन्सला, आता मी MBBS फायनल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून पास झाली, त्याचे हे पेढे आहेत. मुलांना तुम्हाला सांगतो, मी तिच्याकडे बघत होतो, ती माझ्याकडे बघत होती, मला काहीच कळत नव्हतं ह्या मुलीला मी काय बोलायला पाहिजे. मी खुर्शीत बसलो होतो, उठून उभा राहिलो, तिला कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन म्हटलं, हातातला पेढ्याचा बॉक्स मी घेत होतो, पुन्हा म्हणाली थांबा सर. पुन्हा तिने मला ते पेढे दिले नाहीत. आता काय करावं? म्हणलं आता काय बेटा? ती म्हणाली, सर ती कोपऱ्यामध्ये आहे ना उभा टाकलेली मुलगी, हां ती माझी सख्खी छोटी बहीण आहे म्हणे,
तेव्हा 9वीला होती, आता MBA सेकंड इयरला आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये. बापरे, मला तर आणखी आनंद वाटला. मी त्या मुलीपर्यंत गेलो. त्याच्या पुढे म्हणे सर थांबा एक मिनिट. म्हणलं पुढे काय आता? ती म्हणे सर तू लास्ट मुलगा उभा टाकला ना कोपऱ्यात, तो छोटा भाऊ आहे म्हणे माझा. त्या भाषणाला 1 जुलै 11ला, तो 7वीला होता, त्या MBBS फर्स्ट इयरला आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये. तुम्हाला सांगू मला ना, मी त्यांच्याकडे असं नुसता बघत होतो. मला काय बोलायला पाहिजे हेच कळत नव्हतं. काय बोलायला पाहिजे मला काहीच कळत नव्हतं. त्याच्या पुढे ती मुलगी काय म्हणाली बघा आता. त्याच्या पुढे ती मुलगी म्हणाली, सर म्हणे आम्हाला वडील नाही आहेत आणि माझी आई लोकांच्या घरी भांडे घासते. आजही मला खूप वाईट वाटलं आणि त्या दिवशी मला प्रचंड वाईट वाटलं. मला कळत नव्हतं की मी काय बोलायला पाहिजे. मी त्या 3 लेकराला फक्त गळ्याला लावून घेतलं. मी त्या दिवशी फक्त हा विचार केला, त्या आईला किती ग्रेट वाटत असेल आज, ती आई किती धन्य असेल आज, शब्दात वर्णन नाही करू शकत. आणि त्या दिवशी मी काय विचार केला मला तुम्हाला सांगतो. मी हा विचार केला की मी ठीक आहे, खूप बिझी आहे, मी खूप काम करतोय, प्रचंड काम करतोय, मान्य आहे मला. पण विठ्ठल लहानेनी जर लेकरांसाठी 1 तासभर बोलला आणि 1 तासाच्या त्याच्या बोलण्यामध्ये जर एवढ्या लेकरांमध्ये बदल होत असेल, तर मी कितीही बिझी असो लेकरांसाठी बोलला पाहिजे. एवढ्या ह्याच भावनेनं मी तुमच्यासमोर आहे. तुम्ही मोठे व्हा. तुमच्या आईवडीला एवढाच मला पण आनंद वाटत असतो. ही जेव्हा लेकरं मला भेटतात ना, मी शब्दात नाही सांगतो एवढा मी खुश असतो, प्रचंड खुश असतो. असंच मला तुम्ही आयुष्यभर खुश करत राहा. तुमच्या खुशीमध्ये माझी खुशी आहे. ही खुशी तुम्ही आयुष्यभर सगळ्यांना द्या. तुम्हाला स्वतःला घ्या, आईवडिलांना घ्या. ही खुशी देण्यासाठीच तुमचा जन्म झाला आहे, हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. आपण हा जन्म घेतलाय ना, काहीतरी सार्थक करण्यासाठी घेतला, काहीतरी बनण्यासाठी घेतला, काहीतरी देण्यासाठी घेतला. आपल्या आईवडिलांना, आपल्या कुटुंबाला, आपल्या देशाला काहीतरी देण्यासाठी आपण हा जन्म घेतला. तर आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, अशी एक उद्दात भावना डोक्यात ठेवून काम करायला पाहिजे. माणसाने प्रचंड काम करायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का की मी पहाटे 5:45ला काम सुरू करतो, संध्याकाळी 6:30 पर्यंत 14 तास काम मी दररोज करतो. ह्याला 22 वर्ष पूर्ण झालेत. मी आता अर्ध्याहून जास्त म्हातारा झालोय, पण मी आजही ते काम करतोय. दररोज आपण 10 ते 12 सर्जरी करतो आणि माझ्याकडे 300 सर्जरी वेटिंगवर आहेत. एवढं काम आहे. तरी पण ना मला असं वाटतं ना की ह्या लेकरांसाठी मी उभा राहिलो पाहिजे. हे कधीही मला भेटलं त्यांच्या पाठीशी मी असलो पाहिजे. आणि तुमच्यासोबत राहण्यामध्ये, तुम्हाला काहीतरी सल्ला देण्यामध्ये, तुमचं काहीतरी हित व्हावं, तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं, एवढ्यासाठी ना मला खूप छान वाटायला लागतं. एकदा घारीवाडीमध्ये एक प्रतिष्ठान आहे, इंद्रजी देशमुख आहेत त्या प्रतिष्ठानचे प्रमुख. त्यांनी मला बोलवलं होतं विवेकानंद जयंतीच्या दिवशी 12 जानेवारीला, 2012ची गोष्ट आहे, लांबची गोष्ट आहे. तिथे ना मी एक भाषण केलं, आई या विषयावरती भाषण केलं. बघा, आई या विषयावर बोलत होतो मी. आणि माझं भाषण संपल्यानंतर एक ब्रेक असतो. ब्रेकनंतर समर्पाचं भाषण इंद्रजी देशमुख करतात. तर त्यांचं भाषण सुरू होतं इंद्र देशमुख सरांचं, आणि मी शेजारी बसलो होते. मांडी घालून बोलतात, मी पण मांडी घालून शेजारी बसलो होतो. तो एक किस्सा सांगत होते, बारकाना किस्सा आहे का. ते किस्सा काय सांगत होते माहिती आहे? ते किस्सा सांगत होती, काय झालं म्हणे, आत्ता हे लहाने सरांचं भाषण झालं, ते सांगतायत लहाने सरांचं भाषण झालं, आणि एक मुलगा शिस्त तोडून, तिथं ना मोबाईल अलाउड नसतात, तिथं 18 ते 30 वर्षातली मुलं आणि मुली 3000 लेकरं असतात, तिथं कुणालाच मोबाईल अलाउड नसतो, काहीच अलाउड नसतो. आणि एका मुलाने शिस्त तोडली. तो मुलगा फोनवर बोलत होता, फोन नव्हते पण कोणासाठी फोन घेऊन तो फोनवर बोलत होता. ते जे असे सगळ्या दोरी बांधल्या दोरीच्या बाजूला जाऊन तो बोलत होता. मग तिथले जे स्वयंसेवक होते त्या स्वयंसेवकांनी त्याला पकडून घेऊन आले. आणि तो कितीही त्या स्वयंसेवकाला ते म्हणतात, तू बोल नकोस फोनवर, नशीस तोडतोयस, कसं काय असं करायला लागला, हे सगळं त्याला ते झापतायत, तरी तो काय ऐकत नाही आहे. म्हणून त्यांनी उचललं त्याला आणि देशमुख सरासवर आणून सोडलं की बघा ह्याने शिस्त तोडली, बघा बारकाय नाही का तो काय म्हणाला, शिस्त तोडली. देशमुख सरांना म्हणाला, हो सर मी शिस्त तोडली आहे, खरं आहे, पण का तोडली फक्त एवढं माझं ऐका, मग मला काय पण शिक्षा द्या. त्यानं पुढे काय सांगितलं बघा, तो म्हणाला, मी लहाने सरांचं आताचं भाषण ऐकलं आई या विषयावरचं, आणि सर तुम्हाला सांगतो म्हणे, एक 5 वर्षापूर्वी माझं आणि माझ्या आईचं एक छोटंसं भांडण झालं होतं. आणि काय माहीत नाही सर म्हणे, गेली 5 वर्षे माझ्या माईला मी त्या भांडणावरनं, माझ्या आईला त्या भांडणावर मी बोलत नव्हतो. 5 वर्ष मी बोलतच नव्हतो. बापरे. आणि आता हे लहाने सरांचं भाषण ऐकलं मी, त्यांच्याकडनं मोबाईल घेतला आणि माझ्या आईला फोन लावला आणि तिला फोनवर बोललो, सर म्हणे बाकी काहीच नाही, मला राहवलंच नाही, आता मला काय शिक्षा द्यायचं द्या.
मी काय बोलावं आता मलाच कळत नव्हतं, काय बोलायला पाहिजे. मी त्या दिवशी पण हा विचार केला की विठ्ठल लहाने एक तासभर ठीक आहे, तो खूप बिझी आहे, पण जाऊन लेकरांसाठी बोलला आणि माझ्या ह्या बोलण्याने लेकरांच्या मनात एवढा बदल होतोय, तर मी वेळ द्यायला पाहिजे. मला ना फक्त तुम्ही चांगले घडावे, फक्त तुम्ही चांगले व्हावे, तुम्ही स्वतःला चांगलं करावं, कुटुंबाला चांगलं करावं, कुटुंबाला सपोर्ट द्यावा, तुमच्या परिसराला सपोर्ट द्यावा, तुमच्या तालुक्याला जिल्ह्याला सपोर्ट द्यावा, देशाला सपोर्ट द्यावा, देशाचा एक चांगला तुम्ही नागरिक व्हावं, एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा आहे. मला तुमच्याकडनं बाकी काहीही अपेक्षा नाही, कारण देवाने सगळं भरभरून दिलं मला. पण तुम्ही चांगले झालात. मला अनेक पालक येऊन भेटतात की साहेब काय झालं माहित नाही म्हणे, तुम्हाला भेटल्यापासून तुमचं भाषण ऐकल्यापासून लेकरं आमच्या दररोज पाया पडतात. अरे नथिंग लाईक दॅट यार, नथिंग लाईक दॅट. म्हणून मी नेहमी सांगतो, आईवडिलांच्या पाया पडा, आईच्या मांडीवर झोपा आणि हे करा तुम्ही आयुष्यभरामध्ये. चांगल्यातली चांगली गोष्ट आपल्या आईवडिलांना सांगा आणि वाईटातली वाईट गोष्ट सुद्धा आपल्या आईवडिलांनाच सांगा, कारण तुमच्या वाईटातल्या वाईट प्रसंगामध्ये सुद्धा ते तुम्हाला भिंतीसारखा तुमच्या पाठीमागे उभे राहतील, तुम्हाला सपोर्ट करतील. त्याच्यामुळे कुठलाच वाईट निर्णय तुम्ही त्यांना न सांगता घेऊ नका, कारण ना तुमच्या वाढवण्यामध्ये त्यांना जो आनंद असतो, तुमच्या मोठेपणा त्यांना जो आनंद असतो ना, मी शब्दात नाही सांगू शकत मुलांना. त्यासाठी बाप व्हावं लागतं, त्यासाठी आई व्हावं लागतं. तर मी बाप आहे, मला कळतं की लेकरं मोठी झाल्यानंतर, लेकरी चांगली झाल्यानंतर आई वडिलांना किती छान वाटत असतं. असंच छान त्यांना आयुष्यभर वाटावं, असे तुम्ही मस्त मोठे व्हा, खूप सुंदर व्हा. आता मला बऱ्याच जणांनी लिहिलं आहे की मी लिहिलं होतं की तुम्हाला 1 महिन्यात भेटेन, तर कोणी लिहिले 15 दिवसात. पण तुम्हाला सांगतो मुलांनो, मी निश्चित तुमच्यासाठी एका पायावर कधीही बोलायला तयार आहे. फक्त एवढंच आहे ना की सगळ्याला सगळे उत्तर मी देऊ शकत नाही, मला समजून घ्या. फेसबुकवर असो की इंस्टाग्रामवर असो किंवा तुमच्या व्हॉट्सअपवर असो, सगळे उत्तर मी खरंच नाही देऊ शकत. मी खूप कमी वेळात त्याच्यावरती जाऊ शकतो, कारण माझं अगदी मिनिट प्लॅनिंगमध्ये असतो. मला झोपायचं पण असतं, मला व्यायाम पण करायचा असतो आणि मला सर्जरी करायची असतात, ओपडी काढायची असते. पण तरी तुमच्यासाठी निश्चित अशी प्रश्न विचारा. 15 दिवसाला, महिन्याला आपण पक्के भेटू. महिनाभर तुम्ही मला प्रश्न विचारा, 15 दिवस तुम्हाला प्रश्न विचारा. हे सगळे प्रश्न मी काढून ठेवेन आणि ह्या प्रत्येक प्रश्नाचं मी निरसन करायचा प्रयत्न करेन. प्रत्येक 15 दिवसाला म्हणा, महिन्याला 100% भेटू. जसं आता आपण या 16 तारखेला भेटतोय, तर पुढचा जो मिड संडे असेल, मिड संडे म्हणजे फेब्रुवारीमधला, त्या संडेला आपण पक्का भेटू, 100% भेटू. आणि त्या दरम्यान तोपर्यंत तुम्ही मला सगळे प्रश्न काढा, प्रश्न विचारा. तुमच्या सगळे प्रश्न मी लिहून काढतो, त्या प्रश्नाचे सगळ्याला सगळे उत्तर देतो, सगळ्यांचं निरसन करतो. आणि तुम्ही पण मोठे व्हा आणि मोठे झाल्यानंतर पुन्हा एकदा मला भेटा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू एव्हरीवन. आता UPSC MPSC रिलेटेड सांगा, पुढच्या मीटिंगमध्ये MPSC UPSC रिलेटेड पक्का सांगेन. पण मीन व्हाईल MPSC UPSC मध्ये तुम्हाला कोणाला काही वाटतंच आहे तर तुम्हाला पुन्हा सांगतो मला माझा एशाचा पासवर्ड नावाचा एक टॉक आहे, एशाचा पासवर्ड. ते टॉक एकदा यूट्यूबवरती बघा. मी कुठल्याच यूट्यूबवर टाकत नाही, मी कधीच माझं कुठंच काहीच शेअर करत नाही. सगळेजण कोण ना कोणी माझे करत राहतात, चाहते सगळी मंडळी. तर ते तुम्ही वाचा, ते तुम्ही बघा एकदा. त्याच्यामध्ये MPSC UPSC मुलांसाठी मी खास बोललोय, ऐका. किंवा याच्या पुढचा टॉक असेल ना, हा पूर्णपणे MPSC UPSC मुलांसाठी मी घेईन, हा शब्द देतो. किंवा ह्या टॉकला तुम्हाला ॲडिशनल पाहिजे असेल तर एकदा आपण MPSC UPSC मुलांसाठी हा टॉक करू, काय प्रॉब्लेम नाही. आय एम मोर दॅन हॅपी टू बी विथ यू. आणखी दुसरे काही प्रश्न आहेत कोणाचे? ओके, राईट. अच्छा, काही लोकांनी काही पार्ट मिस केला आहे. ठीक आहे, आता मी सेव्ह करतो आणि सेव्ह करून परत माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती मी शेअर करायला सांगतो. दोन्हीही, म्हणजे आपला मध्येच एक व्हिडिओ कट झाला होता, तर तो व्हिडिओ पहिला आणि दुसरा असा दोन्ही व्हिडिओ एकत्र करून मी टाकायला सांगतो. नीट डोंट वरी अबाउट नीटसाठी काय लागतं ते सांगतो. ड्रीम बघा, डेडिकेट करा, डिटरमाइंड राहा, डिसिप्लिनमध्ये राहा. तुम्ही 100% क्रॅक कराल. नीटला काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. नीट काय फार मोठी एक्झाम नसते. जस्ट डू इट, डिसिप्लिनमध्ये राहा. तुम्ही सगळेजण 100% तुम्हाला यश मिळेल. आणखी काय होतं कोणाचं? नीट विषय तुम्हाला बोललो, हा एवढाच एक महत्त्वाचा विषय, बाकी काही महत्त्वाचे विषय नाही आहेत. BDS साठी, ओके, BDS इज अ गुड ब्रँच. BDS खूप चांगली ब्रँच आहे, बिलकुल तुम्ही BDS करावं. BDS नथिंग रॉंग. माझी बायको BDS आहे आणि ही चांगली ब्रँच आहे. त्याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला पुन्हा सांगतो की तुम्ही कुठल्याही ब्रँचला जा, तिथं डेडिकेट करा, त्या ब्रँचला तुम्ही मोठं करा. ओके, हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. सायकोलॉजिस्ट, ओके,
तुम्हाला पुन्हा सांगतो की ना सायकोलॉजीसाठी मला कोणतरी पर्सनल मेसेज करा, पर्सनल मेसेज करा. मी त्याच्याविषयी तुम्हाला कुठे कसं काय सल्ला पाहिजे सांगा, किंवा मला प्रत्यक्ष भेटा, मी तुम्हाला मदत करेन. दुपारी 2 ते 4 मध्ये प्रत्यक्ष मला भेटता येतं. कुठल्याच विद्यार्थ्याला वेटिंगमध्ये थांबायची गरज नाही. दुपारी 2 ते 4 मध्ये सरळ माझ्या उपडेत येणे, मला भेटणे आणि जाणे. गायनेकॉलॉजी चांगला चॉईस आहे का? हो, मी पुन्हा सांगतो, तुम्ही कुठलेही चॉईस करा, हे चॉईस चांगले असतात. ओके, 100% चांगले असतात. नेक्स्टसाठी कसं प्रिपेअर करायचं ह्याला थोडा वेळ आहे. नेक्स्टसाठी प्रिपरेशनसाठी पण एकदा मी निश्चित बोलेन. मी आता ठरवलं आहे की आता डिव्हाइड करायचं. MPSC UPSC मुलांसाठी एकदा बोलायचं, मेडिकलच्या मुलांसाठी एकदा बोलायचं, इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी बोलायचं. मेडिकलच्या मुलांमध्ये सगळे चालेल, मेडिकल पॅरामेडिकल सगळ्यांसाठी एकदा बोलायचं असं मी ठरवलं आहे. BMS मी तुम्हाला पुन्हा सांगतो, BMS असो, BHMS असो, फार्मसी असो, फिजिओथेरपी असो, स्पीच थेरपी असो, सगळ्या ब्रँचेस चांगल्या आहेत. त्या ब्रँचमध्ये गेल्यानंतर त्या ब्रँचला कसं मोठं करायचं त्याच्यासाठी डेडिकेट करा. ती ब्रँच आपोआप मोठी होते मुलांना. तुम्हाला सांगतो ना, कुठल्याही ब्रँचमध्ये राहून काहीही करता येतं. ब्रँच फार मोठं मॅटर करत नाही, तुम्ही स्वतः मॅटर करता, 100% करता. त्यामुळे त्या ब्रँचमध्ये जा, डेडिकेट करा. ती ब्रँच मोठी होते आणि त्याबरोबर तुम्ही 100% मोठे होता. बायोटेक्नॉलॉजी 100% चांगला विषय आहे. ओके, प्रसाद भाईला काय करायचं, एकदा घेऊन यायला लाईव्ह. हो, त्याला 100% प्रसाद भाईला लाईव्ह घेऊन येतो. तो माझ्यापेक्षा चांगला बोलतो. पुढच्या वेळेस मी प्रसाद भाईला 100% लाईव्ह आणतो, हा माझा शब्द आहे. फक्त एवढंच की तो मोठा माणूस आहे, त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. मी जरा लहान आहे. मला बिना अपॉइंटमेंटचा मी सापडतो. त्याची अपॉइंटमेंट घेऊन तुम्हाला निश्चित पुढच्या वेळेस त्याला भेटवतो. हाऊ टू कम टू डिप्रेशन सर. बघा, तुम्हाला पुन्हा सांगतो, हे जे डिस्ट्रॅक्शन, डिप्रेशन हे शब्द असतात ना, हे डायरीतच असले नाही पाहिजे. एक जणांनी मला विचारले, डिप्रेशन हा शब्द डायरीत असलाच नाही पाहिजे. माझ्या डिक्शनरीमध्ये तो शब्दच नाही आहे. व्हॉट इज डिप्रेशन? कसं डिप्रेशन? हा मेंदू आहे, मस्त मेंदू आहे, तो वापरायचा आहे. तसं डिप्रेशन कशाला व्हायचं? एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली, सोडून द्या, त्याच्याहून चांगला. असं म्हणतात ना की जे घडलं ते चांगल्यासाठी घडलं म्हणून. त्याच्यामुळे एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली ना, जस्ट कम आउट ऑफ यू, त्या गोष्टीपासून दूर या, म्हणजे तुमचं डिप्रेशन गेलं. प्रसाद भाया कसा अभ्यास करतो? प्रसाद भाया एकदम डिसिप्लिनमध्ये अभ्यास करतो. जेवढं काय तुम्हाला मी सांगितलं ते त्याच्या ऐकूनच, त्याच्याकडे बघूनच सांगितलं मी. त्याच्यामुळे प्रसाद भाया 100% डिसिप्लिनमध्ये अभ्यास करतो. त्याला कधीही अभ्यास कर म्हणायची गरज पडत नाही, एकदा पण नाही. तुम्हाला पण तुमचं ध्येय साध्य होईपर्यंत आईवडिलांनी अभ्यास कर म्हणायची गरज पडली नाही पाहिजे. हो, प्रसाद दादाच विषयी मी बोललो तुम्हाला, आणि त्याला मी पुन्हा सांगतो ना की त्याला पुढच्या वेळेस लाईव्हला त्यालाच तुम्हाला सगळ्यांना बोलायला सांगतो. एकदा मी सुरू करून देतो, तो बोलेल तुम्हाला. असं काहीच नाही. एखादं लिहिलंय की माझी मोठी बुद्धी नाही. बघा, बुद्धी फार लागतच नसते. सगळ्यांना मेंदू सारखा असतो, तो किती वापरतो याच्यावर अवलंबून असतो. पण तुम्ही कुठल्याही विषयात जा, मी पुन्हा सांगतो, डॉक्टरच व्हावं असं माझं म्हणणंच नाही आहे. 101% नाही आहे. कुठल्याही फील्डमध्ये जा, त्या फील्डमध्ये डेडिकेट करा, कष्ट करा, इमानदारीनं प्रामाणिकपणे काम करा. ते फील्ड तुम्ही 100% मोठं करू शकता. त्यामुळे कुठल्या विषयात जावं, मी डॉक्टर आहे म्हणून डॉक्टर व्हा असं मी कधीच नाही म्हणणार तुम्हाला. तुम्हाला जो विषय आवडतो त्या विषयात तुम्ही जा, पण त्या विषयाला उगी असं लाईट घेऊ नका. करायचं म्हणून करायचं. मी नेहमी सांगत असतो, ड्युटी आणि रेस्पॉन्सिबिलिटी. लोक ड्युटी करतात. ड्युटी माहीत नाही तुम्हाला, सकाळचे 9 ते संध्याकाळचे 5 ह्याला ड्युटी म्हणायचं. कोणीतरी विचारतं म्हणून जायचं, कोणीतरी विचारतं म्हणून करायचं, त्याला ड्युटी म्हणायचं. आणि देर इज समथिंग कॉल्ड एज रेस्पॉन्सिबिलिटी. येस, ही माझी जबाबदारी आहे, हे मी केलं पाहिजे. हे मी केलं पाहिजे, हे माझी जबाबदारी आहे, असं ज्यांना कळतं ना, ती माणसं मोठी होतात. ड्युटी करणारी माणसं मोठी होत नाहीत, रेस्पॉन्सिबिलिटीनं घेणारी माणसं मोठी होतात. त्याच्यामुळे बी अ रेस्पॉन्सिबल पर्सन इन लाईफ. व्हेरेवर यू गो, दॅट इज नॉट अ इश्यू. Whichever the branch, that is not the issue. Issue is the responsibility, dedication. मला भेटायला या. मला फ्री टाईम नका विचारू मुलांनो, मला फ्री टाईम नावाची गोष्ट नसते. पण मी भेटतो, 100% भेटतो. दुपारी 2 ते 4 मध्ये माझ्याकडे या. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ओपीडीमध्ये आल्यानंतर माझी रिसेप्शनिस्ट असते, प्रचंड गर्दी असते. फक्त तिला सांगा मी स्टुडंट आहे, माझं सरांकडे काही काम नाही, मला फक्त सरांना भेटून जायचं आहे. फक्त एवढं बोला, ते तुम्हाला आत पाठवते. मला या मध्ये आल्यानंतर पण गर्दी माझ्या ओपीडीमध्ये असते, तिथं आल्यानंतर पण असं बोट वर करा, मी स्टुडंट आहे असं म्हणा. आजकाल मास्क असल्यामुळे कळत नाही आहे, त्यामुळे तुम्ही बिलकुल माझ्याकडे या. मी तुम्हाला बोलेन, कितीही गर्दी असो तुम्हाला मी 100% भेटेन. CA चांगला आहे. स्माइल ट्रेनिंगसाठी कोणाला व्हॉलंटियर व्हायचं असेल तर बिलकुल मला कॉन्टॅक्ट करा. आय एम मोर दॅन हॅपी टू बी व्हॉलंटियर. CA साठी खूप हुशारी लागते, त्याच्यामुळं CA साठी मी कॉमेंट करणं जरा मी एवढा हुशार नाही आहे. पण CA 100% चांगला आहे, कारण माझ्या सगळ्या अडचणी मला CA कडेच घेऊन जावं लागतात. त्यामुळे CA बिलकुल व्हा.
माझा ॲड्रेस डॉक्टर विठ्ठल लहाने, लहाने हॉस्पिटल, लातूर, महाराष्ट्र. ओके, हा ॲड्रेस काय अवघड नाही आहे. आणि फक्त डॉक्टर विठ्ठल लहाने लातूर एवढं लिहिलं तरी सगळी पत्र मला येतात. सगळी मुलं मला अशीच पत्र लिहितात, डॉक्टर विठ्ठल लहाने लातूर, आणि तशी सगळी मला पत्र मिळतात. त्याच्यामुळे तुम्हाला कधीही लातूरमध्ये यायचं असेल आणि लातूरमध्ये आल्यानंतर लहाने हॉस्पिटल नावाची गोष्ट किंवा डॉक्टर विठ्ठल लहाने कोणाला विचारलं ना, मुंगी पण तुम्हाला सांगेल, रस्त्यावरची मुंगी पण तुम्हाला सांगेल. त्यामुळे माझ्या ॲड्रेसची फार मोठी अडचण नाही आहे. अंकोसर्जनबद्दल, अंकोसर्जरी इज अ ग्रेट गुड ब्रँच, अब्सल्युटली गुड ब्रँच, नीड ऑफ द डे. त्याची गरज आहे. अंकोसर्जरी खूप चांगली. मी पुन्हा एकदा सांगतो की ब्रँच कुठलीही चांगली असते, त्या ब्रँचला किती मोठं करायचं हे तुम्ही ठरवता. माझ्याकडे फक्त एक अदर स्टुडंट शूड कॉन्टॅक्ट यू सर. हो, कुणीही मला कॉन्टॅक्ट करू शकतं. मला कॉन्टॅक्ट करणं काहीच अडचणीचा विषय नाही आहे. तुम्हाला इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करा, तुम्ही माझ्या लँडलाईनवर कॉन्टॅक्ट करा. दुपारी 2 ते 4 मध्ये मी सगळ्या जगाला बोलतो, किंवा संध्याकाळी 7 ते 8 यामध्ये मला कुणीही बोला आणि कसाही फोन करा, मी फोन उचलतो, मला काही अडचण नाही. पण दुपारी 2 ते 4 आणि संध्याकाळी 7 ते 8, त्याचं कारण आहे की मी दिवसभर ऑपरेशन थिएटरमध्ये असतो, त्यावेळेत मी फोन नाही घेऊ शकत. न्यूरोलॉजिस्ट चांगली ब्रँच आहे बेटा. म्हणजे दीज ब्रँचेस, रादर मी तुम्हाला पुन्हा म्हणेन की डोंट वरी अबाउट द ब्रँच, गो फॉर एनी ब्रँच, गो फॉर एनी ब्रँच. कुठल्याही ब्रँचसाठी जा आणि त्या ब्रँचमध्ये स्वतःला डेडिकेट करा आणि जगातला सगळ्यात मोठा माणूस व्हा. तेव्हा मी सगळ्यात जास्त खुश होऊन जाईल. माझा कॉन्टॅक्ट नंबर 100% मिळेल. माझा कॉन्टॅक्ट नंबर मिळणं काहीच मोठा विषय नसतो, पण तो फोन मी घेत नाही, ही मोठी अडचण आहे. तरी पण नोट डाऊन करा, 989095880, 989095880. हा माझा पर्सनल मोबाईल नंबर आहे. पण हा सुद्धा मोबाईल नंबर माझ्याकडे नसतो. माझ्याकडे फक्त दुपारी 2 ते 4, संध्याकाळी 7 ते 8 हा नंबर असतो. बाकी हा नंबर माझ्या मुलांकडे असतो. तुम्हाला सगळे आन्सर मिळतात, पण ते आन्सर मी प्रत्यक्ष देऊ शकत नाही. मी मात्र दुपारी आणि संध्याकाळी देतो. ऑप्थॅल्मॉलॉजी चांगली ब्रँच आहे. सो